लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थवरती कळत नकळत प्रेम करू लागलेली काव्या आता पार्थच्या जवळ दुसरी कोणी मुलगी येताच कशा पद्धतीने जेलस होते, त्याचबरोबर काउन्सिलरवरती सुद्धा ती आता चिडते। पार्थ आता जबरदस्त प्लॅन करून काव्याकडून तिचं प्रेम वधवून घेतोय। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने पार्थ आणि काव्या एकत्र येणार। सध्या त्यांची काउन्सिलर ही घरी आलेली आहे आणि काउन्सिलर हिने ती काव्याची गणिताची शिक्षिका आहे असं काव्या आणि पार्थने सांगितलेलं आहे। त्यामुळे आता काउन्सिलरसुद्धा मी गणिताची शिक्षिका आहे असंच मालिनी काकूंना सांगून आत आली आहे। आणि त्यानंतर आता त्या दोघींमध्ये बोलणं सुरू आहे काउन्सिलरमध्ये आणि आता इकडे काव्यामध्ये। पार्थ मात्र तिथे बसलेला नाही आहे, पार्थ बाहेर गेला आहे। तर आता काउन्सिलर काव्याला तुमच्या नात्याबद्दल, तुम्हा दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे लग्न तुम्हाला हवं आहे आता असं वाटतंय का? काव्या, जे तुझ्या मनात असेल ते खरं स्पष्ट उत्तर दे। पण आता काव्या ही 2-3 मिनटं तशीच गप्प स्तब्ध उभी राहते। काउन्सिलर काव्याला म्हणते, हे बघ काव्या, तू कितीही वेळ गप्प बसलीस तरीसुद्धा आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत, त्यापेक्षा तू बोल। काव्या म्हणते, नाही म्हणजे तसं काही नाही आहे। त्यावर लगेचच काउन्सिलर म्हणते, अच्छा, म्हणजे तुझं उत्तर असं आहे की अजूनही तुझ्या मनामध्ये पार्थबद्दल काहीही भावना नाही आहेत, तुला पार्थसाठी काहीच फिलिंग नाही आहेत, बरोबर ना? त्याबरोबर काव्या म्हणते, हो म्हणजे तुम्ही तसंच समजू शकता। त्याबरोबर काउन्सिलर म्हणते, समजू शकता नाही, मला खात्री हवी। मग ती म्हणते की तुम्हाला जे वाटतंय तेच। त्याबरोबर मग आता काउन्सिलर म्हणते, ठीक आहे, मग जर खरोखर तुझ्या मनामध्ये पार्थबद्दल काहीसुद्धा फिलिंग्स नाही आहेत ना, तर उलट ही गोष्ट माझ्यासाठी तर खूपच जास्त छान आहे। तुझा आणि पार्थचा एकदा का डिवोर्स झाला ना की मग मी माझी भाची एक आहे तिचं स्थळ पार्थ देशमुखांसाठी सुचवेन। पार्थसारखा मुलगा शोधूनसुद्धा सापडणार नाही। किती काळजी आहे त्यांना तुमची। तुम्ही दोघं जेव्हा पहिल्यांदा भेटायला आलो होता तेव्हा तुमच्या लग्नाला किती दिवस, किती तास झालेत हे मला अगदी परफेक्ट सांगितलं होतं त्यांनी। तुमची किती काळजी घेतात ते तुम्ही स्वतःही सांगता की त्यांनी तुमच्यामध्ये केवढा मोठा बदल घडवून आणला आहे ते। मग एवढा चांगला मुलगा माझ्या भाचीला मिळाला तर माझ्या भाचीचं तर सगळं छान होईल आणि ती सुद्धा छान आहे, सुंदर आहे, हुशार आहे, सुशील आहे, तुमच्यासारखीच आहे। त्याबरोबर काव्या म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्यासमोर माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देण्याविषयी कसल्या गप्पा मारताय? पार्थ देशमुख माझा नवरा आहेत आणि मी त्यांची बायको आहे, समजलं? आता काव्या ही घाईघाईत का होईना पण पार्थ माझा नवरा आहे हे शब्द काउन्सिलर समोर बोलून जाते। त्याबरोबर काउन्सिलर म्हणाले, हेच मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं आणि याच्यासाठीच मी तुमच्यासमोर हे सगळं बोलले। बाय द वे, मला तर माझ्या प्रश्नाचं जे अपेक्षित उत्तर होतं ते मिळालं आहे। आता तुम्हीही लवकरात लवकर स्वीकारा ते उत्तर। नाही, तुम्हाला मिळालं आहे पण तुम्ही स्वीकारत नाही आहात, एवढं बोलून काउन्सिलर तिकडनं निघून जाते। मग मात्र आता खोलीमध्ये काव्य एकटीच उरलेली असते आणि एकटी काव्या बिचारी आता मनातल्या मनात म्हणत असते, नेमकं माझ्या मनामध्ये सुरू तरी काय आहे? मला पार्थ नवरा म्हणून पसंत आहेत, मला ते माझ्या आयुष्यात हवेत की नको, मला काहीच कळत नाही आहे। माझं नेमकं काय सुरू आहे हे मला कधी समजणार आहे, असा विचार काव्या आता तिच्याच मनात करत असते। तिला आता प्रश्नांची उत्तरं सापडत नसल्यामुळे काय करावं, कसं करावं हे तिलासुद्धा कळत नसतं, सुचत नसतं। तर आता पुढे आपण पाहतो की अनिशा ही काव्याकडे आलेली असते। आता अनिशा आल्याबरोबर पार्थसुद्धा तिथे खोलीमध्येच असतो। काव्या, पार्थ, अनिशा हे तिघंजणं आता बोलत असतात। अनिशा, परीक्षा संपल्या, आता आपण मोकळे झालो, छान 1-2 दिवस काव्याबरोबर राहावं, छान गप्पा टप्पा माराव्या म्हणून काव्याकडे आलेली असते। ती काव्याला सांगत असते, काव्या अगं आई आणि बाबा दोघंसुद्धा सुलू मावशीकडे गेले आहेत आणि त्यात एक्झामसुद्धा संपल्या, घरी राहून बोर झालं असतं म्हणून मी तुझ्याकडे राहायला आले। पूर्वीसुद्धा सुलू मावशीकडे किंवा इतर कुठे आई बाबा गेले की मी तुझ्याकडेच यायचे ना, चालेल ना मी इथे राहिलेलं? त्यावर आता काव्य म्हणते, हो हो चालेल ना, त्यात हरकत कसली?
पार्थसुद्धा म्हणतो की हो अहो हक्काने राहू शकता तुम्ही इथे. त्याबरोबर आता काव्य म्हणते बरं चल तू बस, मी तोपर्यंत तुझ्यासाठी काहीतरी चहा कॉफी घेऊन येते. त्यावर अनिशा सांगते चहा कॉफी नको, मस्त काहीतरी थंड सरबत वगैरे घेऊन. काव्य म्हणते बरं मी आले घेऊन, आणि मग ती अनिशासाठी थंड सरबत आणायला जाते. तोपर्यंत आता इकडे अनिशा आणि पार्थ हे दोघं जण बोलत असतात. अनिशा पार्थला त्यांच्या इन्स्टिट्यूटमधल्या काव्याबद्दलच्याच काही फनी गोष्टी सांगत असते. म्हणजे एकदा एका मुलाने तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीला प्रपोज केलं आणि त्या मुलीला तो मुलगा आवडत नव्हता, पण तो मुलगा खूप जबरदस्तीने त्या मुलीच्या पाठी लागला होता. तेव्हा काव्याने त्याला एक भिरभिरवून मुस्काटात लगावून दिली होती की तो मुलगा तिरभिरी येऊन काव्याकडे बघतच राहिला, आणि तेव्हापासून तो त्या दुसऱ्या मुलीला ताई म्हणायला लागला. आता पार्थ या गोष्टीवर खूप जोरजोराने हसतो आणि तो आता अनिशाला टाळी मारतो. मग आता पार्थ त्याच्या कॉलेजचा एक इन्सिडेंट सांगतो. अशा गप्पा त्यांच्या सुरू असतात, दोघं जण हसत असतात, बोलत असतात, एकमेकाला टाळ्या वगैरे देत असतात. ही गोष्ट काव्या बघते आणि काव्याला आता हे बघून राग येतो की मी नाही आहे, मग पार्थ देशमुख माझ्या मैत्रिणीबरोबर एवढ्या गप्पा का मारतायत. काव्य तिकडे येते आणि अनिशाला म्हणते अनिशा काय सुरू आहे तुम्हा दोघांचं. पार्थ म्हणतो बापरे, मांजरीने 2 डोळ्यांवर आणखीन 2 डोळे लावलेत तरीही मांजरीला दिसत नाही का काय. काव्या अर्थात तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला आहे, तुम्ही जरा तपासून घ्या. आम्ही एवढी 2 धडधाकट बसून माणसं गप्पा मारतोय आणि तुम्हाला ऐकूही येत नाही आहे बहुधा. आम्ही गप्पा मारलेला आवाजही तुमच्या कानांपर्यंत पोहोचत नाही आहे, म्हणून तुम्ही विचारताय आम्ही काय करतोय असं. झालं फालतू बोलून, आता मी बोलू. तुम्ही दोघं जण गप्पा मारताय हे मला दिसतंय, पण मी नसताना तुम्ही दोघं जण गप्पा का मारताय. त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे. त्याबरोबर काव्य सांगते अनिशा माझी मैत्रीण आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो हो ती तुमची मैत्रीण आहे, पण आता माझी मेहुणीसुद्धा आहे. तुमच्याबरोबर मी लग्न केलं आहे तेव्हापासून त्या मला जिजू म्हणतात. अनिशा बरोबर बोलतोय ना मी, तुम्ही आता आहात ना माझी मेहुणी, मग जिजू आणि मेहुणी गप्पा मारूच शकतात. त्याबरोबर काव्य म्हणते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय. त्यावर आता अनिशा म्हणते म्हणजे हेच की आम्हा दोघांची एक टीम आहे, आणि ती पार्थला मिठी मारायला चाललेली असते. तर काव्य लगेच तिला थांबवते आणि म्हणते अनिशा काय सुरू आहे तुझं. तर आता काव्याने पार्थला अनिशाला मिठी मारू न दिलेली पार्थला खूपच जास्त आवडलेलं असतं. पार्थ म्हणतो वा मांजरीमध्ये खूपच फरक पडलेला दिसतोय, 3 महिन्यात खूप प्रोग्रेस झाली आहे मांजरीची. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो काय चाललं आहे म्हणजे मिठी मारतायत त्या मला, त्यात काय एवढं. जिजू आणि मेहुणीमध्ये एवढा तर फ्रँकनेस असतोच ना. तसंही अनिशा तुम्ही मला मानता ना तुमचा जिजू. त्यावर अनिशा म्हणते हो अर्थात जिजू, आता आपल्या दोघांची एक टीम आहे. तसंही ही काव्य सतत आपल्या दोघांवरही चिडचिड करतच असते ना, मग आपण एकाच रांगेत आहोत. त्यावर पार्थ म्हणतो बघा मग आता अनिशाच जर माझ्या गटात आहे तर मग मला काय हरकत आहे. आणि तसंही तुम्ही विसरत असाल तर म्हणतातच की साधी आली आधी घरवाली. मग आता पार्थने असं म्हटल्यावर अनिशाही जोरजोराने हसते आणि पार्थला टाळी मारते. मग पार्थ अनिशाला मेसेज करतो की तुम्ही ना मला बाहेर येऊन भेटा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता अनिशा पार्थला पाठवते तर पार्थ म्हणतो माझं थोडं काम आहे, मी आलोच जरा बाहेरून, तोपर्यंत तुम्ही दोघी मारा गप्पा. मग पार्थ तिकडनं गेल्यावर अनिशा म्हणते तुझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा मी जरा मालिनी काकूंना हाक मारून आले. आणि मग अनिशा बाहेर येते. आता पार्थ अनिशाचीच बाहेर वाट बघत असतो आणि तो अनिशाला म्हणतो अनिशा सॉरी, म्हणजे खरं तर मी आता तुम्हाला जे काही बोलणार आहे ते तुम्हाला आवडणार नाही, पण काव्यांसाठी मी हे सगळं बोलतो आहे. आपल्या दोघांना एक नाटक करायचं आहे, तुम्ही मला मदत कराल. अनिशा होकार देते आणि मग पार्थ आणि अनिशा दोघं मिळून काव्याच्या तोंडून काव्याचं प्रेम वधवून घ्यायचं असा निर्णय करतात आणि जबरदस्त प्लॅन बनवतात. आणि मग ते आता पहिलं अनिशाला आतमध्ये पाठवतो पार्थ. अनिशा आत जाते आणि गप्पा मारायला बसते काव्याबरोबर पुन्हा. इतक्यात तिकडे पार्थ येतो आणि म्हणत असतो माझं जे महत्त्वाचं काम होतं ते झालं, म्हणून मी सुद्धा आता तुम्हा दोघींना छान जॉईन करतो. नाही म्हणजे तुमच्या कॉलेजच्या वेळच्या गप्पा टप्पा तर तुम्ही एकीमेकीला सांगतायच, पण त्याबरोबर मी सुद्धा माझे काही जुने किस्से, माझ्या कॉलेजच्या गप्पासुद्धा अनिशा तुम्हाला सांगेन. मग आता अनिशा म्हणते फिर हो जाय जिजू, पहिली सुरुवात तुम्ही करा, आता तुम्ही आत्ता खूप वेळानंतर आलाय ना. मग पार्थ म्हणतो अरे वा ठीक आहे, पहिली संधी जर आम्हाला मिळाली आहे तर मग मी सांगतो. तुम्हाला माहिती आहे एकदा ना आम्ही सगळेजण पिक्चरला जाणार होतो, म्हणजे तो तेव्हा रंगपंचमीचा दिवस होता आणि रंगपंचमीच्या दिवशी आम्ही 3 मित्र होतो. म्हणजे मी, एक अन्या
आणि एक नीरज असे आम्ही 3 मित्र पिक्चरला चाललो होतो. आणि रस्त्यात काही लहान मुलांनी नीरजला असा रंगांनी रंगवला. आम्ही दोघं तर पळून गेलो आणि पिक्चर बघायला थिएटरमध्ये बसलो. पण नीरज तितका पाण्याने भिजलेला, विविध रंगांनी रंगलेला सुद्धा थिएटरमध्ये आला आणि आमच्याबरोबर पिक्चरला बसला. आम्ही प्रत्येक गोष्ट तिघं एकत्र करायचो. जिवलग मित्र होतो आम्ही. आता हे ऐकून अनिशाला छान वाटतं. आता पार्थ आणि अनिशा मुद्दामून दोघंच बोलत असतात, ते काव्याला मध्ये घेतच नसतात. काव्या म्हणते, श्श, काय सुरू आहे तुमचं? तुम्ही विसरताय का की मी सुद्धा आहे म्हणून तुमच्यामध्ये? नाही विसरत असाल ना तर तुम्हाला आठवण करून देते की मी सुद्धा तुमच्या गटाचा भाग आहे. तुम्ही मला वगळून असे दोघंच जण गप्पा कसे काय मारू शकता? आणि पार्थ देशमुख, तुम्हाला दुसरं काही काम नाही आहे का? जा ना जरा काहीतरी कामं वगैरे करत बसा. माझ्या आणि अनिशाची आता नुकतीच परीक्षा संपली आहे म्हणून आम्ही गप्पा टप्पा मारायला बसलो आहे. पण तुमचं काय? तो जीवा बिचारा बघा इतका मान मोडेपर्यंत काम करतोय. विक्रम काकांनी त्याला सांगितलेली जबाबदारी पार पडतोय आणि तुम्ही हा असा अनिशाबरोबर गप्पा मारून टाईमपास करताय. पार्थ म्हणतो, ओ हॅलो, विसरत असाल तर आठवण करून देतो. टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक काय मी, आणि मी माझी सगळी कामं वेळेवरती आणि चोख पूर्ण करतो म्हणून बाबा मला कधीच काही बोलत नाही. आणि आताही मी माझी सगळी कामं करूनच इथे आलेलो आहे. मगाशी जो बाहेर गेलो होतो तो जहागीरदार काकांना फोन करायला गेलो होतो. उद्या काय कामं करायची आहेत ते सुद्धा मी त्यांना सांगितले. कळलं तुम्हाला? त्याबरोबर मग आता इथे काव्या ही गप्प बसते आणि मग आता पार्थ आणि अनिशा बोलत राहतात, हसत असतात, टाळ्या देत असतात एकमेकांना. हे बघत असते. मनातल्या मनात ती म्हणत असते, हे सगळं बघून मला जेलसी का होते? तर इकडे आता पार्थ हा काव्याचा चेहरा बघतो आणि अनिशाला सुद्धा खुणावतो की काव्याकडे बघ. मग अनिशा काव्याकडे बघते आणि आता त्या दोघांच्याही लक्षात येतं की काव्याला जेलसी होती. आता पार्थ याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलत असतात. तशी अनिशा पार्थच्या फोनवरती एक व्हॉट्सअपला मेसेज पाठवते. पार्थ मेसेज वाचतो तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, पार्थ जीजू, काहीही झालं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलू देऊ नका. आपल्याला काव्याला हे जाणवूच द्यायचं नाही आहे की हा सगळा आपला प्लॅन आहे तिच्याकडून तुमच्यावरचं प्रेम वधवून घेण्यासाठी. जर तिला खरं कळलं ना तर मग मात्र सगळ्या गोष्टींची गडबड होऊन जाईल. तुम्ही नॉर्मलीच माझ्याशी गप्पा मारताय असं तिला वाटतंय, ते तिला तसंच वाटत राहिलं पाहिजे. मग आता पार्थ म्हणतो, हो ठीक आहे. आणि मग ते दोघं पुन्हा सतत बोलत राहतात. काव्य म्हणते, बास, किती बोलताय तुम्ही दोघं जण? तोंड दुखत नाही आहे का तुमचं? नाही, इतका वेळ जर तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी बोलत राहिलं ना तर तोंड दुखेल त्यांचं. तुमचं बोलणं ऐकून की नाही माझं डोकं उठलं. आता बाद झाला तुम्हा दोघांचे, पुरे करा. किती गप्पा मारताय तुम्ही दोघं जण? अनिशा, तू चल बरं, जेवायला जाऊया आपण. आणि देशमुख, तुम्ही सुद्धा चला जेवायला. पार्थ आणि अनिशा म्हणतात, आम्ही जेवू का नंतर? आम्हाला गप्पा मारू दे, आपलंच तर घर आहे. काव्या म्हणते, अनिशा त्यांचं ठीक आहे, तुझं काय? ते जेवतील, त्यांना हवं आहे तेव्हा, तू चल बरं माझ्याबरोबर. अनिशा म्हणते, अगं मालिनी काकू खूप फ्रेंडली आहेत गं, मी त्यांना म्हटलं नंतर जेवेन तर त्यांना चालेल, त्या काही नाही बोलणार. काव्या म्हणते, त्या फ्रेंडली आहेत पण मी नाही, तू चल उठ माझ्याबरोबर. आणि देशमुख, तुम्ही सुद्धा गुपचूप चला. त्याबरोबर मग पार्थ आणि अनिशा म्हणतात, ठीक आहे, आता एवढा जिजू ही आग्रह करतेच आहे तर जाऊया ना जेवायला. उगाच हिला कशाला नाराज करायचं. मग पार्थ, अनिशा आणि काव्य जेवायला येतात. आता पार्थच्या शेजारी काव्या बसत असते. तर मग अनिशा ही मुद्दामून पार्थला म्हणते, जिजू तुम्ही माझ्या बाजूला बसा ना, आपण एकत्र बसूया. त्याबरोबर पार्थ म्हणतो, ठीक आहे साली साहेबा, आज जैसी आपकी मर्जी. आणि मग पार्थ जाऊन अनिशाबरोबर बसतो. मालिनी काकूंना हे जरा विचित्र वाटतं. मालिनी काकू पार्थकडे बघतात आणि पार्थला काय चाललं हे खुणावतात. तर पार्थ मालिनी काकूंच्या फोनवर मेसेज करून सांगतो की हा सगळा आमचा प्लॅन आहे. मग आता काव्याला हे बघून राग येतो आणि काव्य म्हणते, काय चाललंय तुमचं? तिकडे कशाला गेलात बसायला? या गुपचूप आणि इथे माझ्या शेजारी बसा. तसे सगळेच जण आता तिच्याकडे पाहायला लागतात. तशी ती म्हणायला लागते, नाही म्हणजे माझ्या शेजारी म्हणजे तुमच्या जागेवर बसा, ही तुमची जागा आहे की नाही जेवायची. मग त्याबरोबर पार्थ म्हणतो, असं काही नाही आहे की मी जर तिथे बसलो नाही तर मला जेवण कमी जाणार आहे. मी तितकंच जेवणार आहे जितकं इथे बसून जेवलो असतो तितकं. इट्स ओके, तुम्ही बसा ना तिथे, मी बसतो इथे. काव्य म्हणते, ती जागा विक्रम काकांची आहे. पार्थ म्हणतो, बाबा आज माझ्या जागेवर बसतील, त्यात काय एवढं, आमच्यामध्ये चालतं दोघात, असं काही नाही आहे आमचं. त्याबरोबर हे सगळं आता वसवती आणि रम्या बघत असतात. आता रम्याला ही गोष्ट बघून तर खूपच राग येत असतो की काव्याला पार्थसाठी जेलेसी फील होते. काव्याला जळवण्यासाठी पार्थ हे सगळं करतोय आणि काव्याचं सुद्धा आता पार्थवरती प्रेम आहे ही गोष्ट एक्सप्रेस होत चालली. आणि त्याहून जास्त राग तिला अनिशाचा येत असतो. अनिशा कशी पार्थजवळ सतत गुलुगुलू करते, पार्थच्या कशी जवळ करते, पार्थला कशी सारखी जिजू 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 करून त्याच्या
अति जवळ जाते हे सगळं रम्याला पटत नसतं. रम्या आता वसवत्त्याला म्हणते, बघ ना गाई हे सगळं काय सुरू आहे. वसवत्त्या रम्याला म्हणते, रम्या अगं जरा शांत हो बाळा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा राग डोक्यात घालून घेतलाच पाहिजे असं काय विधिलिखित आहे का? हे बघ तू शांत राहा. साठे गुरुजींनी काय सांगितलं आहे ते तू कसं काय विसरू शकतेस? साठे गुरुजींनी सांगितलं आहे की नाही की तुझं आणि पार्थचं लग्न होणार म्हणजे होणार. मग तुझं आणि पार्थचं लग्न होणार. ते म्हणालेत ना की त्यांना तू आणि पार्थ लग्नाच्या कपड्यांमध्ये लग्नाच्या जोड्यामध्ये पाटावरती बसलेले दिसताय म्हणून. मग तुम्ही दोघं जर पाटावर बसलाय तर पार्थ तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, मागेत सिंदूर भरणार आणि आयुष्यभर तुला साथ देणार. कळतंय का तुला? तुम्हीच दोघं जण एकत्र असणार. त्याबरोबर आता लगेचच अनिशा त्या फालतू मुलीचा तर तू इतका विचारच करू नको असं आता लगेचच वसवत्त्या रम्याला म्हणते. त्याबरोबर रम्या आता म्हणत असते, ती मुलगी फालतू आहे म्हणजे आई तुला नेमकं म्हणायचं काय? त्याबरोबर मग आता ती लगेचच सांगायला लागते की अगं जी मुलगी मैत्रिणीच्या नवऱ्याबरोबर इतकं फ्रँकली वागू शकते अर्थात त्या मुलीची कॅटेगरी काय असू शकते हे आपण समजायला हवंच की. त्याबरोबर रम्या म्हणत असते, नाही आई ती मुलगी फालतू नाही आहे, ती मुलगी हुशार आहे. नक्कीच काहीतरी गडबड वाटते मला त्या मुलीच्या आणि पार्थच्या वागण्यामध्ये. कारण याआधीसुद्धा अनिशा बऱ्याच वेळी आपल्या घरून येऊन गेली पण याआधी ती पार्थबरोबर इतकी फ्रेंडली इतकी फ्रँकली कधीच वागली नव्हती. आज पहिल्यांदा एवढं कसं काय? त्याबरोबर आता वसवत्त्या म्हणते की जाऊ देत ना, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त पार्थ आणि काव्या वेगळे होण्याशी महत्त्व आहे आणि आता आपल्याला जे काही या सुनीतांचे नंबर मिळालेले आहेत मग त्या नंबर्सपैकी आता आपल्याला हवं असलेलं सुनीताचं नाव कळलं की मग काव्याचं जे काही गुपित असेल ते आपल्यासमोर उघडं होईल. आणि एकदा का काव्याचं गुपित आपल्याला कळालं की मग आपण ते घरातल्या सगळ्यांना सांगून टाकू आणि कायमची काव्याची या घरातनं उचलबांगडी करू. एकदा का काव्या या घराच्या बाहेर पडली की मग मिसेस काव्या पार्थ देशमुख ही पुन्हा एकदा मिस काव्या धनंजय भोसले होईल आणि त्यानंतर मग तू होशील ती म्हणजे मिसेस रम्या पार्थ देशमुख. कळलं का तुला? आणि तुझ्यापासून तुझी ही ओळख कोणी एक हिरवून घेऊ शकणार नाही. त्या काव्याकडून तर तिची ओळख आपण हिरावून घेऊ पण तुझ्याकडून हिरावून घेण्याची हिंमत कोणामध्येच नाही आहे. कारण तुझ्या पाठीशी तुझी आई खंबीर आणि ठामपणे उभी आहे. कळलं ना? त्याबरोबर रम्या म्हणत असते, हो गा आई, पण सतत त्या दोघींना पार्थच्या अवतीभोवती असं फिरताना बघून मला ना कसं तरी होतं आहे. वसवत्ता तिला म्हणते, आता तू खोलीच्या बाहेरच जाऊ नको, तू खोलीतच थांब. तर दुसरीकडे आता काव्या हिला वाटत असतं की पार्थचं हे काय चाललं आहे, का त्या अनिशाच्या इतक्या जवळ जात आहेत. मला नाही आवडत आहे त्यांनी अनिशाच्या इतक्या जवळ केलेलं. पार्थ तुम्ही माझे आहात आणि फक्त माझेच आहात, तुम्हाला का कळत नाही आहे? आता काव्या मनात म्हणते, काय म्हटलं मी? पार्थ माझे आहेत आणि फक्त माझे आहेत. माझं नेमकं काय सुरू आहे ना मलाच काही कळत नाही आहे. त्यावर मालिनी काकू काव्याला म्हणतात, काव्या कुठल्या तंद्रीत हरवलीस? अगं सगळे जेवायला बसले, बस की तू पण. तशी काव्या म्हणते, हो बसते ना. आणि मग ती पार्थला म्हणते, देशमुख तुम्ही आधी तिथनं उठा आणि इकडे माझ्या शेजारी येऊन बसा. कळलं? त्याबरोबर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे अनिशा, आपण रात्री खूप गप्पा मारू, आईस्क्रीम एकत्र खाऊ, तेव्हा आईस्क्रीम खायला एकत्र बसू. त्यावर काव्या म्हणते, जेवायला बसा. मग आता पार्थ जेवायला बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.